नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीडी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहे जातीचे प्रमाणपत्र कसं काढायचं या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। मग या व्हिडिओच्या माध्यमातून आज जे जात प्रमाणपत्र काढण्यासाठी बऱ्याच जे आहेत त्यांच्यासाठी खूप अडचणीचा भाग म्हणता येईल असं वाटतं त्यांना, की जातीचं प्रमाणपत्र म्हणजे खूप मोठी अवघड आणि अडचणीची प्रोसेस आहे। तर त्याला एकदम सिम्प्लिफाय पद्धतीनं तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे। तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा। आणि सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओची माहिती देण्यासाठी मी चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ पोस्ट करत असतो। मग त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, आपल्या महाडीबीडी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलला सबस्क्राइब करायचे आणि बेल आयकॉनला हिट करायचे। यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला विदाउट वेळ वाया घालवता चालू करायचा आजचा टॉपिक। फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला महा ऑनलाईनला लॉग इन करायचे। आता लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट काढायचे। त्याच्यामध्ये इकडे आपण स्क्रोल करूयात आणि इथे स्क्रोल केल्याच्या नंतर इथं आपण पाहू शकतो की तुम्हाला महसूल विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा असं ऑप्शन आहे। याच्यामध्ये जेव्हा आपण क्लिक करतो तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत। त्याच्यापैकी आपण पहिलं निवडतोय जातीचे प्रमाणपत्र एससी। तर याला क्लिक करतोय। इथे क्लिक केल्याच्या नंतर आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही जातीचे प्रमाणपत्र शिकवायला आणि याच्यामध्ये तर वेगवेगळ्या जातीसाठी वेगवेगळे प्रमाणपत्र आहेत, मग त्याच्यासाठी अर्ज कसा करायचा आहे त्याचं पण तुम्हाला क्विक मध्ये रिव्ह्यू घेणार आहे मी। तर सर्वप्रथम पहा, आपण इथं आल्याच्या नंतर जातीचे प्रमाणपत्र मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जातीचे प्रमाणपत्र इथं मेन्शन केलेले आहेत। त्याच्यामध्ये तुम्ही जर एससी, एसटी, ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी आणि त्याचबरोबर मराठा यापैकी कुठल्याही जातीचं जर प्रमाणपत्र निवडलं त्यासाठी करण्याच्या अर्जाची प्रक्रिया ही सारखीच असते। याच्यामध्ये काहीही चेंज नाही, काहीही बदल नाही। त्याच्यामुळे तुम्ही कुठलंही ऑप्शन निवडलं तर ते सर्व सारखंच आहे। तर आपण आता इकडे कास्ट एससी सर्टिफिकेट असं निवडूयात। ठीक आहे, चला कंटिन्यू या बटनाला क्लिक करूयात। इकडे डॉक्युमेंटची थोडी रिक्वायर्ड लिस्ट दिली, पण ती ऑलरेडी मी तुम्हाला शॉर्ट फॉर्म मध्ये सिम्प्लिफाय करून देणार आहे, तर ती आपण घेऊयातच। आता इथे सांगितलंय की तुम्ही हा जो फॉर्म भरताय त्यासाठी इंग्रजी भाषेचा पर्याय निवडावा लागेल। मग क्लिक करूयात ना। इकडे क्लिक केलंय बघा मी इंग्रजी भाषेला आणि त्यानंतर कंटिन्यू या बटनाला क्लिक केलंय। आता तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याच्या ज्या मेन पेजवर रिडायरेक्ट होता आणि इकडे रिडायरेक्ट झाल्याच्या नंतर एक बेसिक तुमच्या समोर फॉर्म ओपन झालाय। याच्यामध्ये काही बेसिक तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन भरायची आहे। तर ही इन्फॉर्मेशन भरण्याच्या अगोदर आता तुम्हाला मी एक डॉक्युमेंटचा क्विक रिव्ह्यू देणार आहे। तर सर्वप्रथम मी इकडे प्रिपेअर केलेल्या डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला इकडे शो करतो। आता इथे पहा, याला थोडं मोठं करतो म्हणजे तुम्हाला सगळे डॉक्युमेंट कळायला सोपं होईल। आता कास्ट सर्टिफिकेट मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं वेगवेगळ्या कास्टचे वेगवेगळे डॉक्युमेंट्स असतात, असं काही नाही, सगळ्यांसाठी कॉमन डॉक्युमेंट आहेत कास्ट कुठलीही असो। तर मग त्याच्यामध्ये बघा कास्ट सर्टिफिकेट रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, याच्यामध्ये ऍप्लिकंट डॉक्युमेंट। आता ऍप्लिकंट म्हणजे कोण हे समजून घेऊयात। व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो परंतु याच्यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईडलाईन्स आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका। आता ऍप्लिकंट डॉक्युमेंट म्हणजे जो कोणी अर्जदार आहे त्याचे डॉक्युमेंट, जसं की एखाद्या विद्यार्थ्याचं अर्ज करायचं तर त्याचे वडील अर्जदार असतील तर त्याला आपण ते ऍप्लिकंट म्हणू, किंवा एखादा व्यक्ती 30+ आहे किंवा 25+ आहे ज्याचं लग्न झालेलं आहे त्याला सुद्धा आपण अर्जदार करू शकतो। मग त्या अर्जदाराचे डॉक्युमेंट काय, आधार कार्ड, मतदान किंवा पॅन दोन्हीपैकी एक देणं गरजेचं आहे, राशन कार्ड, त्याबरोबर टीसी, निर्गम उतारा ह्या दोन्हीपैकी एक द्यायचे, किंवा जर शिक्षण नसेल तर तुम्ही निरक्षरचं प्रमाणपत्र किंवा घोषणापत्र कोर्टातून नोटरी करून सुद्धा देऊ शकता। त्याचबरोबर पासपोर्ट साईजचा एक फोटो, जर तुमच्याकडे शेती असेल तर 7/12 आणि लाईव्ह फोटो मात्र कंपल्सरी। त्याचबरोबर जातीचं प्रमाणपत्र, आता हे कुणासाठी आहे, जो अर्जदार आहे ज्यानं ऑलरेडी कास्ट काढलेला आहे त्याच्यासाठीच आहे। त्याचबरोबर आहे बेनिफिशियरी डॉक्युमेंट्स। आता बेनिफिशियरी म्हणजे कोण, लाभार्थी। लाभार्थी कोण, ज्याला कास्ट काढायचं तो व्यक्ती। मग त्याचं काय द्यायचं आपल्याला, आधार कार्ड आणि टीसी, किंवा टीसी नसेल तर निर्गम उतारा देऊ शकता। याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा पुरावा म्हणून तुम्ही प्रूफ होल्डर, आता प्रूफ होल्डर म्हणजे ज्याच्याकडे ऑलरेडी एखादा डॉक्युमेंट काढलेला आहे, कोणता, कास्ट सर्टिफिकेट, जसं की आपण चुलत भाऊ म्हणू, चुलत बहीण म्हणू, चुलते म्हणू, आजोबा, पणजोबा, चुलत आजोबा, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या आपल्या रक्ताच्या नात्यामधील एका व्यक्तीचे डॉक्युमेंट द्यायचे आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला 2 डॉक्युमेंट द्यायचे, आधार कार्ड आणि कास्ट सर्टिफिकेट। आता हे डॉक्युमेंट आय होप तुमच्या पूर्ण लक्षात आलेले असतील। जर तुमच्या लक्षात आले नसतील तर याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या, किंवा लक्षात आले असतील तरी स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे हा ऍप्लिकेशन फॉर्म प्रिपेअर करण्याच्या पूर्वी तुमच्याकडे ही यादी येऊन जाईल।
आता चला याला मी मिनिमाइज करतो आणि आपल्या मेन टॉपिक कडे म्हणजे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा याला सुरुवात करूयात. तर इथे पहा ऍप्लिकेशन डिटेल मध्ये सॅल्युटेशन. आता सॅल्युटेशन मध्ये आपल्याला काय निवडायचे, तो व्यक्ती तो अर्जदार पुरुष आहे, स्त्री आहे किंवा मुलगा आहे त्याच्या पद्धतीने तुम्हाला एक सॅल्युटेशन इथं निवडायचं आहे. आता एक आपण फॉर्म भरतोय त्याच्यामध्ये इकडे फुल नेम मध्ये आपण काय करू, त्या व्यक्तीचं पूर्ण नाव टाकू. आता इथे पूर्ण नाव टाकल्याच्या नंतर तुम्हाला सांगितलं या पद्धतीनं मी इथून याचं जे नाव आहे वडिलांचं ते इथून कॉपी करून घेतलंय म्हणजे मला परत टाईप करण्याची गरज पडू नये. वडिलांच्या नावामध्ये ते कॉपी केलंय, इकडे वडिलांचं नाव सुद्धा आलेलं आहे. त्यानंतर एक जन्मतारीख आपल्याला इकडे एंटर करायची आहे. ही टाकल्याच्या नंतर आता आपल्या समोर आहे मोबाईल नंबर जो असेल तो टाका. हा माझा मोबाईल नंबर नाहीये, हा एक डमी नंबर मी इकडे एंटर करतोय. त्याचबरोबर तुम्हाला तुमचा जिल्हा जो असेल तो निवडायचा आहे. त्यानंतर तालुका आणि गाव अशा पद्धतीने तुम्हाला इकडून एक ऑप्शन त्याच्यासाठी निवडायचा आहे. त्याचा जो पिनकोड असेल तो पण बरोबर भरा. ऑक्युपेशन मध्ये त्यांचा जो व्यवसाय असेल, जो कुठला व्यवसाय तो निवडा. शेती असेल, मजुरी असेल, जो कुठला असेल तो निवडा. जर शेती असेल तर तुम्हाला 7-12 जोडावी लागेल, हे लक्षात ठेवा. इथं तात्पुरतं मी शेतकरी असा निवडतोय. आता इथे बघा आधार कार्ड विचारले, पण याच्या समोर रेड कलरची ॲस्टेरिस्क नाहीये, चांदणी नाहीये, त्याच्यामुळे हे भरणं मॅन्डेटरी नाहीये. तुम्हाला भरायचं असेल भरू शकता तुम्ही. त्यानंतर आहे रिलेशन ऑफ बेनिफिशियरी विथ ऍप्लिकंट, म्हणजे अर्ज करणारा व्यक्ती लाभार्थ्याचा कोण आहे ते इथे आपल्याला निवडायचं आहे. जर स्वतः असेल तर सेल्फ हे ऑप्शन निवडू शकतो, मुलासाठी असेल तर सन हे ऑप्शन आपण निवडू शकतो, मुलीसाठी असेल तर डॉटर नावाचा ऑप्शन आपण निवडू शकतो. तर चला मी सन ऑप्शन निवडतोय. याच्यामध्ये बेनिफिशियरीची डिटेल्स मला लिहायची आहे. तर चला इथे कुमार निवडतो आणि इथे लिहितो राजू. आता इकडे त्याचं नाव आपण घेतलेलं आहे. त्याचबरोबर जन्मतारीख ही मॅन्डेटरी नाहीये, त्याला आपण ब्लँक ठेवूयात. त्यानंतर परमनंट ऍड्रेस सेम आहे, याला ऑलरेडी टिक केलेला आहे, तसंच राहू देऊ, याच्यात काही चेंजेस करायचे नाहीत. आता इथं विचारलाय एज्युकेशन डिटेल्स ऑफ बेनिफिशियरी, म्हणजे जो लाभार्थी ज्याला कास्ट काढायची त्याच्या शिक्षणाची माहिती इथं विचारलेली आहे. फॉर एक्झाम्पल मी इथे लिहितो की त्याचं 10वी शिक्षण आहे. त्यानंतर विचारलंय बोर्ड युनिव्हर्सिटी, मार्कशीटवर बोर्ड आणि युनिव्हर्सिटी मेन्शन केली असेल तुम्ही बघून घ्या. माझ्या केसमध्ये स्टेट बोर्ड आहे किंवा सगळ्याच्याच केसमध्ये स्टेट बोर्ड असतो. स्टेट बोर्ड नॉमिनली तुम्ही इकडे टाकून देऊ शकता. मी ते टाकतोय. त्याचं शिक्षण 2023 ते 24 मध्ये 10वी झालेलं आहे. आणि शाळेचं नाव मी देताना इकडे एक नाव देतो. आमच्या इकडे श्री सिद्धेश्वर विद्यालय माजलगाव आहे. तुमचं जे काही असेल ते तुम्ही तिकडे फिल करा. त्याचबरोबर तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय ते मला जिल्हा कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर कास्ट, आता कास्ट जी निवडायची आहे, आता तुमची कास्ट एससी मध्ये कुठली आहे त्याची इथं यादी तुम्हाला दिली जाईल. आता सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे वेगवेगळ्या कास्ट आहेत. तर कास्टच्या ऍप्लिकेशन मध्ये प्रत्येक जातीनुसार काहीही बदल होत नाही, फक्त त्यांच्या ज्या जातीची यादी आहे ती वेगळ्या प्रकारची येते, त्यांचा जो प्रवर्ग आहे तो वेगळा येतो आणि धर्मामध्ये धर्म वेगळा येतो. याच्या व्यतिरिक्त कुठलेही चेंजेस कास्ट सर्टिफिकेट मध्ये नाही. तर सर्वप्रथम आता जी कास्ट आहे, माझ्या केसमध्ये कास्ट आहे महार, तर मी इथे महार कास्ट निवडणार आहे आणि त्याचं ऍप्लिकेशन सबमिट करणार आहे. इथे पहा महार 37 ही कास्ट निवडतोय. ही कास्ट निवडण्यापूर्वी आपण ज्या व्यक्तीचे पुरावे जोडतो त्याच्यामध्येही ही कास्ट मेन्शन आहे का हे पाहणं अगदी गरजेचं आहे. त्यानंतर आपण त्याचा धर्म इकडे निवडूया. आता महार कास्ट मध्ये 2 कास्ट असतात, एक असतं नवबौद्ध आणि एक असते महार. जर नवबौद्ध कास्टला अप्लाय करत असाल तर तुम्हाला बुद्धिस्ट नावाचा ऑप्शन निवडायचा आहे आणि महार कास्टसाठी हिंदू नावाचं ऑप्शन निवडायचं आहे. हा जो आहे हा धर्म आहे. त्यानंतर विचारले फॅमिली ट्री, मॅन्डेटरी नसल्यामुळे आपण ब्लँक ठेवणार आहेत. त्यानंतर आहे रिझन. आता तुम्ही ही जी कास्ट काढताय त्याच्यासाठीचं मेन पर्पज काय. आता जर ही एखाद्या विद्यार्थ्यासाठी काढायची असेल तर एज्युकेशन निवडू शकता. एखाद्या व्यक्तीसाठी निवडायची असेल, एखाद्या घरकुल स्कीमसाठी निवडायची असेल किंवा कुठल्याही स्कीमसाठी निवडायची असेल तर तुम्ही स्कीम नावाचा ऑप्शन इकडे टाईप करू शकता. पण सध्याची माझी केस असेल एज्युकेशन म्हणून मी इथे एज्युकेशन टाकतोय. त्यानंतर पुढे विचारलंय डू यू नीड द एफिडेव्हिट, तुम्हाला शपथपत्राची गरज आहे काय, तर मी इकडे एस ला बाय डिफॉल्ट क्लिक आहे तसंच ठेवणार आहे. त्यानंतर विचारलंय ऍग्रीमेंट ऍक्सेप्टेड, म्हणजे तुम्ही जे कागदपत्र देताय त्यानुसार जर तुम्ही काही खोटे वगैरे बनावट कागद दिले तर तुम्हाला त्याच्यानुसार कलमच्या काही दिलेले आहेत 2-3 कलम, त्याच्यानुसार तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो. म्हणजे डुप्लिकेट कागद करू नका, थोडक्यात सांगायचा उद्देश हा. त्यानंतर ऍग्रीमेंट ऍक्सेप्टेडला क्लिक करूयात आणि प्रोसीड या बटनाला क्लिक करूयात. आता इथे विचारलंय प्लीज एंटर युअर ऍड्रेस, सॉरी आपण इकडे ऍड्रेस टाकायचं विसरलोय गडबडीमध्ये, तर आपण इकडे ऍड्रेस आपण मेन्शन करूयात.
ऍड्रेस मेन्शन केल्याच्या नंतर परत प्रोसीड या बटनाला क्लिक करूयात. अशा पद्धतीने आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरला. आता ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्मच्या पुढची स्टेप म्हणजे काय असते, डॉक्युमेंट अपलोड. तर मग डॉक्युमेंट अपलोड करूयात. चला इकडे क्लिक केलेलं आहे मी आणि डॉक्युमेंटच्या यादीमध्ये आपल्याला एक एक डॉक्युमेंट अपलोड करायचं. आता तुम्ही विचारताल कोणतं डॉक्युमेंट अपलोड करायचं, मी ऑलरेडी तुम्हाला लिस्ट दिलेली, माहित नसेल तर पहा परत, ही डॉक्युमेंट लिस्ट आहे, यानुसार एक एक डॉक्युमेंट आपण अपलोड करूयात. सर्वप्रथम आधार कार्ड. आणि हो, जेव्हा डॉक्युमेंट अपलोड करताय त्यावेळी इथं चेक करा की इथं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करण्याचं सुरुवातीला शोधा आणि त्यानंतर अपलोड करा. आता पहा इथे आहे आधार कार्ड. त्यासाठी आपण सर्वप्रथम आधार कार्ड नाव इथे पाहूयात किंवा कॉपी ऑफ आधार कार्ड जर आपण सर्च केलं तर येते का आपण पाहूयात. या स्क्रोल बारला थोडं मी खाली घेऊन याच्यामध्ये ते जे नाव आहे ते शोधण्याचा प्रयत्न करतो. आता इथं पहा कॉपी ऑफ आधार कार्ड ऑप्शन आहे, त्याला क्लिक करून फाईल पाथला क्लिक करायचे. इकडे मी जिथे हे डॉक्युमेंट स्टोअर केलंय त्याला क्लिक करून ते डॉक्युमेंट मी घेणार आहे आणि ऍड डॉक्युमेंट या बटनाला क्लिक करणार आहे. आता डॉक्युमेंट अपलोड करताना याच्यामध्ये काही चेंजेस आहेत ते लक्षात घ्यायचे गरजेचं आहे. आता याचबरोबर मतदान कार्डसाठी कॉपी ऑफ वोटर लिस्ट हे इथं आपण क्लिक करून परत मतदान कार्ड निवडणार आहोत आणि मतदान निवडून झाल्याच्या नंतर आपण राशन पण निवडणार आहोत. इथं आधार झालं, मतदान, त्यानंतर राशन घेऊयात. राशनसाठी कॉपी ऑफ राशन कार्ड ऑप्शन अवेलेबल आहे, इथे क्लिक करून आपण राशन कार्ड निवडून घेऊयात आणि ते डॉक्युमेंट अपलोड क्लिक करूयात. त्याबरोबर आता आपल्याला टीसी किंवा निर्गम उतारा इकडे अपलोड करायचा आहे. त्यासाठी टीसी निवडायचं असेल तर तुम्हाला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट नावाचं एक ऑप्शन इकडे अवेलेबल आहे, ते ऑप्शन आपण पाहूयात. किंवा निर्गम उतारा असेल तर एक्स्ट्रॅक्ट ऑफ रजिस्टर शोईंग दी एंट्री असं ऑप्शन आहे, ते पण निवडू शकतो. किंवा टीसी साठी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे पण आपण ऑप्शन निवडू शकतो. याला क्लिक करूया आणि आता टीसी ची माहिती भरताना इथे लिहिले फॉर एक्झाम्पल स्कूल कुणी दिलंय, त्याचा नंबर काय, तालुका कुठला, रजिस्ट्रेशन नंबर कुठला, अशी माहिती भरायची. तर चला मी इथं लिहितो श्री सिद्धेश्वर विद्यालय माजलगाव, त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि डेट हे कधी घेतलंय आपण ते आपल्याला इकडे निवडायचं आहे. ऍड डॉक्युमेंट या बटनाला क्लिक करायचं आहे. आता इथे क्लिक केल्याच्या नंतर याच्या पुढे कुठला डॉक्युमेंट ते पहा, पासपोर्ट फोटो. पासपोर्ट फोटो हा नेक्स्ट स्टेपला असतो. सातबारा आपण आता शेतकरी दाखवल्यामुळे इथं सातबारा निवडणं गरजेचं आहे. आता सातबारासाठी तुम्ही इथे सर्च करू शकता, हे सातबारा, इथं सातबारा आलेला आहे आणि आता इथून आपण सातबारा अपलोड करतोय. आता सातबारामध्ये तुम्ही इथं असं लिहू शकता इश्यूड बाय तलाठी आणि त्याची डेट, डेटेड कुठल्या तारखेला तुम्ही हे ऍप्लिकेशन देताय किंवा तुम्हाला सातबारा कुठल्या तारखेला मिळालाय आणि ऍड डॉक्युमेंट या बटनाला आपण क्लिक करूयात. इथं एवढं क्लिक केल्याच्या नंतर आता याचबरोबर काही घोषणापत्र हे तुम्हाला कास्टच्या सोबत असतात. ज्या घोषणापत्रामध्ये आता बेसिकली तुम्हाला सांगतो मी, स्वघोषणापत्र असतं, त्याचबरोबर प्रतिज्ञापत्र असतं, नमुना 3 ज्याला की आपण वंशावळ म्हणतो, हे पण कागद असतात. आता जे कागद तुम्हाला इथं निवडायचे असतात तर याच्यामध्ये तुम्हाला त्यासाठी पाहिजे ते प्रॉपर नाव शोधायचं आहे. आणि जर तुम्हाला त्यासाठीचं प्रॉपर नाव नाही सापडलं, जसं की आता तुम्हाला मी सांगितलं कास्ट भरताना प्रतिज्ञापत्र असतं, तर तुम्ही इथं ॲफिडेव्हिट ऑप्शन निवडू शकता आणि तुमचं जे प्रतिज्ञापत्र आहे त्याला क्लिक करून अपलोड करू शकता. हे अपलोड करताना तुम्हाला हे कुठून आणि कसं बनवले, कुणाकडून बनवले त्याची बद्दलची माहिती इथं तुम्हाला द्यावी लागते. आता हे जर आपण कोऱ्या पेजवर केलेलं असेल तर सरळ सरळ आपल्याला इथे त्या व्यक्तीचं नाव टाकायचं आहे आणि डेटेड मध्ये तारीख, ज्या तारखेला तुम्ही हे अपलोड करताय ते टाकून ऍड अकाउंट या ऍड डॉक्युमेंट या बटनाला क्लिक करायचं. अशा पद्धतीने तुमच्याकडे जे जे घोषणापत्र असेल, मी तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल मध्ये प्रतिज्ञापत्र सांगितलं, त्याचबरोबर तुमच्याकडे स्वघोषणापत्र असेल त्यासाठी तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन नावाचं ऑप्शन सापडायचं. इकडे सापडल्याच्या नंतर याला क्लिक करूयात आणि सेल्फ डिक्लेरेशनचं जे डॉक्युमेंट आहे त्याला क्लिक करण्यासाठी परत इथे आपल्याला त्या व्यक्तीचं पूर्ण नाव आणि ज्या तारखेला आपण हे बनवतोय ती तारीख टाकून ऍड डॉक्युमेंट या बटनाला क्लिक करायचे. अशा पद्धतीने आपण एक एक मिळून सगळे डॉक्युमेंट इकडे अपलोड करून घेऊयात. आणि हे सगळे डॉक्युमेंट अपलोड झाल्याच्या बरोबर आता पहा, कास्ट सर्टिफिकेट या व्यक्तीचं असेल तर आपल्याला कास्ट सुद्धा द्यायचं आहे.
त्यासाठी आपल्याला इकडे कास्ट सर्टिफिकेट ऑप्शन यांना प्रोव्हाइड केलेला आहे. पण हे ऑप्शन न घेता इथे थोडं खाली आल्याच्या नंतर कास्ट सर्टिफिकेट ऑफ फादर नावाचं ऑप्शन आपल्याला शोधायचं आहे. इथे कास्ट सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ फादर असे ऑप्शन आपल्याला इकडे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण एक ऑप्शन सापडूया, किंवा जर ते ऑप्शन नाही सापडलं तर तुम्हाला आणखी एक ऑप्शन आहे कास्ट सर्टिफिकेट ऑफ रिलेटिव्ह. हे पण ऑप्शन तुम्ही निवडू शकता आणि त्याच्यामध्ये कास्ट जोडू शकता. आता कास्ट जोडताना कास्ट कुणी दिले ते लिहायचे इश्यूड बाय सब डिव्हिजनल ऑफिसर. हे तुमच्या कास्टवर लिहिलेलं असणार आहे, ते तुम्हाला पाहायचंय. त्याच्यानंतर डेटेड कुठल्या तारखेला दिलेलं आहे ते तुम्हाला लिहायचंय आणि ऍड डॉक्युमेंट या बटनाला क्लिक करायचे. अशा पद्धतीने सगळे डॉक्युमेंट ऍड करा. आता हे स्वतःचे सगळे डॉक्युमेंट ऍड झाल्याच्या नंतर मी तुम्हाला इथे बेनिफिशियरी म्हणजे जो लाभार्थी आहे त्याचे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठीचं सांगणार आहे. आता त्याचं आपण टीसी जोडणार आहोत, तर इथं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट नावाचा ऑप्शन आहे, किंवा निर्गम असेल तर निर्गमचा ऑप्शन आहे आणि आपण तो निर्गम इथून त्याचा निवडायचा आहे आणि त्याच्यावरची माहिती आपल्याला लिहायची आहे. श्री सिद्धेश्वर विद्यालय माजलगाव, रजिस्ट्रेशन नंबर 111, डेटेड 13/12/25 आणि इथून मी ऍड डॉक्युमेंट या बटनाला क्लिक करणार आहे. आता इथं तुम्हाला आणखी एक ऑप्शन सांगितलं मी आधार कार्ड लाभार्थ्याचं. ते आधार कार्ड आपण लाभार्थ्याचं घेणार आहोत. मग त्यासाठी सर्वप्रथम आपण इथे ओके करून घेऊयात आणि इथे लाभार्थ्याच्या आधार कार्डसाठी ऑप्शन आहे, मिळतंय का ते पहा. आणि जर इथं बेनिफिशियरी नावाचा ऑप्शन असेल बघा, बेनिफिशियरी मध्ये जर तुम्हाला डॉक्युमेंट सापडत आहे का बघा, नाही सापडलं तर ऑदर मध्ये टाकून सुद्धा तुम्ही हे डॉक्युमेंट ऍड करू शकता. इथे एक ऑदर ऑप्शन आहे तुम्हाला, ओके, हे ऑदर मध्ये इथे टाकू शकता बेनिफिशियरी आधार कार्ड किंवा UID असं सुद्धा मी त्याला म्हणू शकतो आणि ऍड डॉक्युमेंट या बटनाला क्लिक करू शकतो. असं क्लिक केल्याच्या नंतर आता पुढे डॉक्युमेंट आहेत बघा, प्रूफ होल्डर. जर आपण एखाद्याचा पुरावा जोडत असोल तर त्याची आपल्याला कास्ट इथं जोडणं गरजेचं आहे. जर आपण दुसऱ्याची कास्ट नाही जोडली तर ह्या स्टेपला किंवा ह्या प्रोसेसला आपण स्किप पण करू शकतो. पण मी तुम्हाला एक एक्झाम्पल मध्ये ऍड करून दाखवणार आहे. तर इथं मी लिहिलंय स्कूल सर्टिफिकेट ऑफ रिलेटिव्ह असं लिहितो, किंवा इथे बघा सॉरी इथे कास्ट सर्टिफिकेट ऑफ रिलेटिव्ह बघायचे, किंवा आता आपला तो जो व्यक्ती आहे ते कोण लागतंय त्याच्या हिशोबाने आपण लिहू शकतो. आता तो आपला भाऊ असेल तर कास्ट सर्टिफिकेट ऑफ ब्रदर, अंकल चुलता असेल तर अंकल पण निवडू शकतो आणि ते कास्ट आपण इकडे जोडू शकतो. त्याचबरोबर इथे कास्ट कुठून घेतलंय ते आपल्याला लिहायचं आहे. हे तुम्हाला माहिती तुमच्या कास्टवर मिळणार आहे. आणि ऍड डॉक्युमेंट या बटनाला क्लिक करायचे. आता अशा पद्धतीने तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड करण्याची प्रोसेस आहे ही तर कंप्लीट केलेलीच आहे. कंटिन्यू बटनाला क्लिक करूयात, हरकत नाहीये. आता इथं तुम्हाला तुमचा डॉक्युमेंटचा एक फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. आता तो फोटो अपलोड करण्यासाठी सर्वप्रथम आपण अपलोड फोटो या बटनाला क्लिक करणार आहोत आणि इथे क्लिक केल्याच्या नंतर सिलेक्ट पाथ नावाचं एक ऑप्शन तुम्हाला मिळेल, त्याला आपण क्लिक करूया. त्याच्यामध्ये जो फोटो असेल तुमच्याकडे त्याला क्लिक करा आणि अपलोड फोटो या बटनाला क्लिक करा. इथे फेस डिटेक्टेड म्हणजे चेहरा दिसलेला आहे. जर तुमच्याकडे ब्लर खराब टाईपचा फोटो असेल आणि त्याच्यामध्ये जर चेहरा दिसत नसेल तर तुमचा फोटो घेतला जाणार नाहीये. त्या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन मी सजेस्ट करणार आहे. सर्वप्रथम याला ओके करतो. क्लिक फोटोला क्लिक करायचे तुम्हाला आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे जो कॅमेरा असेल तो कॅमेरा अटॅच करून तुम्ही डायरेक्ट फोटो त्याचा इथे घेऊ शकता. त्यानंतर प्रोसीड या बटनाला आपण क्लिक करूयात. आता आपण पहिल्या स्टेप मध्ये फॉर्म भरणं, नंतर डॉक्युमेंट अपलोड करणं, आता पेमेंट करण्याकडे जाऊयात. त्याच्यामध्ये 3 बेसिकल ऑप्शन आहेत. त्याच्यापैकी मी फर्स्ट वन निवडतोय आणि पे नाऊ या बटनाला क्लिक करतोय. आता जसं मी हे पेमेंट करणार आहे तर इथे सर्वप्रथम माझा पासवर्ड जो असेल तो विचारलाय, मी कन्फर्म या बटनाला क्लिक करतो. आता इथे मला वॉलेट आणि अकाउंट असे 2 पद्धतीचे इथं पासवर्ड विचारले जाणार आहेत. तो पासवर्ड मी सर्वप्रथम टाकून घेतो आणि व्हॅलिडेट या बटनाला क्लिक करतो. आता हे दुसरा पासवर्ड टाकल्याच्या नंतर एक पावती जनरेट होणार आहे आणि त्या पावतीवरून मी आलेलं डॉक्युमेंट ट्रॅक करू शकणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण कास्टची प्रोसेस करायची होती. आय होप सो
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि महत्त्वपूर्णचा व्हिडिओ तुम्हाला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, नेक्स्ट कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवाय ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये.